नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. महाराष्ट्रातलं राजकारण हे अत्यंत नीतिशून्य आणि सरळ भाषेत सांगायचं तर अत्यंत नीच पातळीला गेलेलं आहे. आणि ते आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवून दिलं, सांगितलं. म्हणजे मला 2 दिवसापासून जो प्रश्न होता आणि जे मी वारंवार बोललो, 28 तारखेला अजितदादांचा अपघात झाला आणि निधन झालं, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो की अशा प्रकारचं निधन झाल्यानंतर, इतक्या मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर कितीही का राजकीय विरोध असे ना, तरीही किमान सभ्यता काहीतरी ही बाळगायची असते. आणि मला आता असं वाटायला लागलंय की ही सभ्यता बाळगण्याची मर्यादा आणि बंधनं ही फक्त आपण पाळतोय का? या प्रत्यक्ष त्या प्रसंगामध्ये असलेल्या राजकारण्यांना याची काहीही नीतिमत्ता नाही उरलेली, कवडीची चाळ नाही उरलेली, शरम लाज जनाची नाही मनाची काहीच लाज उरलेली नाही, असं आता दिसायला लागतंय. मी नाशिकमध्ये पाहत होतो, आपण टेलिव्हिजनवरती दृश्य बघत होतो. अजित पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते, शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते ओक्सा बोक्शी लढत होते अजितदादांचं निधन झाल्यानंतर. त्यांच्या डोळ्याला आलेली सूज पण अजून उतरलेली नाहीये. त्यांच्या डोळ्याला आलेली सूज उतरलेली नाहीये. अजितदादांच्या चितेतली राख अजून थंड पण झालेली नाहीये. आणि सुनेत्रा पवार मुंबईला गेल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला. 48 तास उलटले नव्हते त्यावेळेला यांच्या पक्षाचे, अजितदादांच्या पक्षांचे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, हे सगळे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका करत होते की पुढे काय उपमुख्यमंत्री कोण करायचा, कधी करायचा, कसा करायचा. 40 आमदारांपैकी संपर्क झालेल्या 38 आमदारांनी असं सांगितलं की आमचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा आहे. अरे बाबांनो, तुमच्या नेत्याची चितेची आग तर थंड होऊ द्या. तुमचेच कार्यकर्ते जे ओक्साबोक्षी रडत होते त्यांच्या डोळ्याची सूज तर उतरू द्या. त्याच्या आत इतकी घाई. आणि पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली, ज्याला राजकारण शिकायचं आहे, भाबडेपणाने घडणाऱ्या घटनांकडे उथळपणाने पाहण्याचा प्रकार नाही हा. अनेक जणांनी त्याच्यावरती लाईव्ह केलंय आतापर्यंत सकाळपासून. पण ज्याला राजकारण शिकायचंय त्यांनी ती पत्रकार परिषद बघायलाच हवी आणि त्याचे अर्थ कसे लावायचे त्या सगळ्या पत्रकार परिषदेचे हे सुद्धा समजून घ्यायला हवं. पहिल्यांदा त्यांना सगळे पत्रकार म्हणत होते की तुम्ही शपथविधी आज होणार आहे संध्याकाळी 5 वाजता, तर तुम्ही जाणार का? त्याच्यावर ते म्हटले शपथविधी होणार आहे हेच मला माहिती नाही. याचा अर्थ त्यांनी हे सगळं सांगून टाकलं की हा जो सगळा खेळ चाललेला आहे कालपासून गेल्या 24 तासात, काल प्रफुल्ल पटेल यांनी जे प्रकार सुरू केले फडणवीस बरोबर मीटिंग तेव्हापासून आतापर्यंत काय घडतंय याच्यातली मला काहीही माहिती नाही. याचा दुसरा अर्थ, सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवारांशी चर्चा न करता, त्यांच्याशी न बोलता, त्यांचा सल्ला न घेता या मुंबईला निघून गेल्या पार्थ पवारच्या सोबत. कारण त्या गाडीतली दृश्य बघितली, पार्थ पवार पुढे बसलेला होता. त्यामुळे त्यांना, शरद पवारांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांचा सल्ला न घेता हे मुंबईला निघून गेले. सुनेत्रा पवार यांच्याशी तो कोण अरोरा आहे त्यांनी परवा काहीतरी फोनवरती चर्चा केली आणि त्यांनी स्वतःहून सुनेत्रा पवारांनी पक्षाला कळवलं की त्या उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहेत. ही पण माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे पतीच्या निधनानंतर 48 तासात उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे हे सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रफुल्ल पटेल आणि तटकरे बिटकरे भुजबळ यांना कळवलं, असा त्याचा क्लिअर कट अर्थ होतो. त्यानंतर हे सगळा प्रकार प्रफुल्ल पटेल करतायत हे पवारांनी सांगून टाकलं. आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बरोबर भुजबळ वगैरे हे तर दिसलेच होते, तटकरे. त्यामुळे आता अजित पवारांचा महाराष्ट्रातला पक्ष हे पुन्हा 2 गुजराती चालवत आहेत, अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल. आता तो अजित पवारांचा पक्ष राहिलेला नाही, हा आता अमित शहा चालवत आहेत प्रफुल्ल पटेलांच्या मार्फत. हे याच्यातून आणखीन एकदा स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढ्या घाईत हा निर्णय का झाला हे मला माहिती नाही.
त्याच्याबद्दल अनेक जणांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे भाजप, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे या आदी लोकांना मान्य नाही. माझं त्याच्याबद्दलचं स्पष्ट असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाला या दोन पक्षांचं विलिनीकरण मान्य नाही, म्हणूनच मुळामध्ये त्यांनी हा पक्ष फोडला. पहिली गोष्ट, शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये हा एक संघ पक्ष असावा असं भारतीय जनता पक्षाला वाटत नाही. भारतीय जनता पक्षाचं गेली अनेक दशकांपासून एकमेव लक्ष्य आणि ध्येय आहे की शरद पवार हा फॅक्टर महाराष्ट्रातल्या राजकारणातून संपवून टाकायचा, नामशेष करायचा. आणि मागे 2019च्याच निवडणुकांच्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे बोललेला आहे की आता पवार फॅक्टर अस्तित्वात नाही, हे तो बोललेला आहे. त्यानंतर जे काही घडलं 19च्या निवडणुकांमध्ये, 24च्या निवडणुकांमध्ये जे काही झालं ते आपण बघितलं. पण ही भाषा त्यांनी 19च्याच वेळेला 6 वर्षापूर्वी वापरलेली आहे. भाजपचं एकमेव लक्ष हे शरद पवार हा फॅक्टर महाराष्ट्रातल्या राजकारणातून नामशेष करायचा, हा एकमेव त्यांचा उद्दिष्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ हे त्यांच्या भयापोटी तिथं आहेत आणि ते भाजपला साथ देत आहेत. म्हणजे प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात क्लीन चिट झाली असेल, त्यांच्या बाबतीमध्ये भुजबळांना न्यायालयाने निर्दोष सोडलेला असेल, हे सगळे भाग वेगळे. त्या न्यायालयाने निर्दोष सोडण्याच्या आदेशामध्ये सुद्धा न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजनी आधीच्या केसमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आणि अँटी करप्शन ब्युरो या दोन जणांनी जी भुजबळांच्या विरोधात केस केली होती, ज्याचा जो निकाल लागला त्याच्या विरोधात त्या एजन्सीजनी अपील केलेलं नाही, म्हणून याही केसमध्ये आम्ही सोडतोय. अजूनही छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांविरोधामध्ये ही टांगती तलवार कायम आहे की या एजन्सीज अपील दाखल करू शकतात. ईडी दाखल करू शकते, सीबीआय दाखल करू शकते, एन्फोर्समेंट आपला इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग ही यांच्या विरोधात अपील करू शकते. म्हणून ते आज भाजपला साथ देत आहेत. हे अचानक पुरोगामी झाले वगैरे असं समजायचं कारण नाही, किंवा झाले होते आणि आता ते परत प्रतिगामी झाले, अजिबात नाही. यांची